श्री स्वामी समर्थ. मी दीप्ती विशाल धामनसकर आपणासमोर सादर करीत आहे बखर भाग 40. भुजंगाची गोष्ट. विंचुरकरांकडून भुजंग म्हणून एक चपराशी त्यांनी दिला होता. त्याला महाराज फिरंगी म्हणून हाक मारीत. राजे साहेबांची व राणींची श्रींचे ठिकाणी फार भक्ती होती. महाराज राजवाड्यात 8-8, 15-15 दिवस राहत असत. राजवाड्यात फक्त बायकांना दर्शनात जाण्याची परवानगी नसे. बाकीच्या लोकांच्या झुंडीच्या झुंडी राजवाड्याबाहेर दर्शनाकरिता थपकून राहत. सायंकाळी राजवाड्याच्या गच्चीवर बसून महाराज यात्रेकरूंना दर्शन देत. एखाद्या वेळेस असे होई की बाहेर तिष्ठत असलेल्या लोकांपैकी एखाद्या मनुष्याचे नेमकं नाव खानाखुना सांगून एखाद्या चपराशाकडून महाराज त्याला आत बोलावून सर्वांसमक्ष त्या मनुष्याजवळ चांगल्या प्रकारे भाषण करीत. त्याला काही एक प्रकारची सेवा सांगून प्रसाद देऊन मोठ्या प्रेमाने निरोप देत. पुढे जेव्हा यात्रेची फारच गर्दी होऊ लागली त्यावेळी चोळप्पा महाराजांस मोठ्या प्रातःकाळी स्नान घालून आरती नैवेद्य करीत असे. नित्य केशर कस्तुरीचे मिश्रण करून गंध कपाळी लावीत. महाराज 3 आचमने घेत. चोळप्पा किंवा सुंदराबाई महाराजांस भरवीत असत. एकदा उजाडले की चालली दर्शनाची दाटी. रात्री 10 वाजे पावेतो नित्य शेकडो लोक येत. महाराजांच्या बाललीला दर्शनास येणारे मनुष्यांचे मनातील इंगित जाणण्याचे खेळ एकसारखे चाललेलेच असत. मध्ये मध्ये निद्रस्त होत. दुपारचे वेळी लहर लागल्यास महाराज थाडे जेवीत. एखादे वेळेस 8-8 दिवस अन्न पाण्या वाचून महाराज राहत. महाराजांची त्रिकाळ आरती होत असे. बहुतेक दत्तांची आरती महाराजांपुढे म्हणत असत. सकाळपासून सायंकाळपर्यंत दर्शनाची इतकी गर्दी होत असे की महाराजांस विश्रांती कशी ती मिळतच नसे. खुणा किंवा प्रत्यक्ष भेटीने दर्शनास आलेल्या मनुष्याचं मनातील गोष्टीचा खुलासा महाराज करीत असत. साधू, भोंदू, धूर्त, कपटी या प्रकारे ज्या स्वभावाचा मनुष्य असेल त्या स्वभावाची परीक्षा महाराज तेव्हाच करीत. भक्तीने महाराज वश होत. कपटी मनुष्याची मात्र महाराजांपुढे चालत नसे. श्री स्वामी समर्थ.